मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं की व्होल्टेज रेशो टेस्ट कशी केली जाते. V1 डिवायडेड बाय V2 प्रायमरी व्होल्टेज टू द सेकंडरी व्होल्टेज इज इक्वल टू द N1 डिवायडेड बाय N2 प्रायमरी टर्न्स डिवायडेड बाय सेकंडरी टर्न्स. तर ही टेस्ट कंप्लीट करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, टर्न्स रेशो मीटर. नेक्स्ट आहे रुटीन टेस्टमध्ये 6वी टेस्ट मेजरमेंट ऑफ नो लोड लॉसेस अँड करंट. नो लोडमध्ये ज्यावेळेस आपल्या सिस्टमला ट्रान्सफॉर्मरला कुठल्याही प्रकारचा लोड लावलेला नसतो त्याला आपण काय म्हणतो, नो लोड म्हणतो. अशा वेळी काही लॉसेस तयार होत असतात तर त्यांना आपल्याला चेक करावं लागतं. मग ते महत्त्वाचं असलं कारण नो लोडमध्ये कुठले लॉसेस होतात आणि लोड लावल्यानंतर कुठले लॉसेस होतात ह्याचं कॅल्क्युलेशन आपल्याकडे असलं पाहिजे. The iron losses and no load current are measured in this test. म्हणजे आयरन लॉसेस ठीक आहे आणि दुसरं म्हणजे नो लोड करंट मेजर केला जातो. 433 वोल्ट वाइंडिंग इज चार्जड ॲट 433 वोल्ट सप्लाय अँड द 11 kV वाइंडिंग इज लेफ्ट ओपन. The power consumed by the transformer at no load is the no load loss in the transformer. The effect of actual frequency must be taken into account. म्हणजे यांनी काय म्हणलं की जो इफेक्ट आहे ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सीचा त्यालासुद्धा तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. आता बेसिकली काय म्हणले की पॉवर कन्झ्युम्ड बाय दी ट्रान्सफॉर्मर ॲट नो लोड इज दी नो लोड लॉस इन द सिस्टम. म्हणजे ट्रान्सफॉर्मरला ज्यावेळेस तुम्ही लोड लावत नाही त्यावेळेससुद्धा काही पॉवर कन्झ्युम केली जाते. मग जी पॉवर कन्झ्युम केली जाते त्याला आपण लॉस म्हणतो. ठीक आहे, ती युटिलाइज्ड पॉवर नसती, ती लॉस पॉवर असते, म्हणजे वेस्ट असतं ते एक प्रकारचं. ओके, सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ही टेस्ट करावी लागेल. मग याच्यासाठी काय लागतं आपल्याला, वॅट मीटर्स आणि पॉवर ॲनालायझर. आता पॉवर ॲनालायझर हा बेसिकली तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये येणारा पार्ट आहे, हा तुम्हाला डिप्लोमामध्ये पार्ट नाही. आता वॅट मीटर्समध्ये मी तुम्हाला ही टेस्ट करून दाखवलेली आहे. ही टेस्ट मी तुम्हाला 3rd सेमिस्टरला एकदा दाखवलेली होती, वॅटमीटर कसं वापरायचं ते, आणि त्याचा वापर करून तुम्ही नो लोड लॉसेस काढू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 4th सेमिस्टरला ज्यावेळेस तुम्ही DC मशीन आणि ट्रान्सफॉर्मर शिकत होतात त्यावेळेससुद्धा ही टेस्ट तुमची कॅरी आऊट केलेली होती. तर ते लक्षात घ्या आणि आठवायचा प्रयत्न करा. बाकी समोर जी डायग्राम दिसते ही लॉसेस मेजरमेंटची डायग्राम आहे. बेसिकली याच्यामध्ये 2 प्रकारच्या टेस्ट केलेल्या आहेत. ही जी पहिली टेस्ट आहे ही तुमची नो लोड लॉसेसची टेस्ट आहे आणि सेकंड जी टेस्ट आहे ही तुमची फुल लोड लॉसेसची टेस्ट आहे. आता दोघांमध्ये फरक काय बघा, दोघांमध्ये इतका पार्ट, हा जो पार्ट आहे दोन्हीचा हा जवळपास सेम आहे. बेसिक काय आहे की HV साईड आणि LV साईड इथं चेंज करण्यात आलेली आहे दोघांमध्ये, बरोबर आहे. इकडे HV साईड आहे, इकडे LV साईड आहे, इकडे LV साईड आहे, इकडे HV साईड आहे. सो आता आपले कोणतं चालू होतं, नो लोड लॉस. आणि नो लोड लॉसमध्ये कोणता लॉस पाहतो आपण, आयरन लॉस पाहत असतो. आता इथं बघा, ही जी LV साईड आहे म्हणजे ही सेकंडरी साईड झाली तुमची. आता सेकंडरी साईडला तुम्हाला काय करावं लागेल, 440 वोल्ट द्यावं लागेल. ठीक आहे, 433 तुमच्याकडे स्टँडर्ड व्होल्टेज किती आहे, 440 वोल्ट. तुम्ही काय केलं, LV साईडला देऊन दिली. आणि LV साईडला देऊन दिल्यानंतर तुमची HV साईड आहे ती क्लिअर कट ओपन आहे, याला कुठल्याही प्रकारचा लोड लावलेला नाही आहे. त्यामुळं ही जी डायग्राम आहे ही कुठली डायग्राम आहे, नो लोड लावल्यानंतर जी टेस्ट कंडक्ट केली जाते त्या टेस्टची ही डायग्राम आहे. तर या टेस्टवरून आपल्याला काय दिसतात, भेटतात. पण ते कसे भेटतात, इकडे लक्ष दिल्यावर तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेस 3 फेज देतो प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही करंट, प्रत्येक फेजमध्ये तुम्ही एक करंट देत असता. ओके, आणि त्यामध्ये हे पहा W1 आणि हे झालं W2. तर या दोघांचे जे रीडिंग्ज आहेत त्यासुद्धा तुम्हाला पाहाव्या लागतील. जर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रीडिंग आला नो लोड असतानासुद्धा तर समजून घ्यायचं की तुमच्याकडे नो लोड लॉसेस येत आहेत. तर ही टेस्ट जी कंडक्ट केली जाते याला आपण नो लोड टेस्ट म्हणत असतो. आणि ही बेसिकली आयरन लॉसेस आपल्याला कॅल्क्युलेट करून देते. जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला की नो लोड लॉसेस हे कुठले लॉसेस कॅल्क्युलेट करतात किंवा कुठले लॉसेस मेजर करतात, तर ते आयरन लॉसेस मेजर करतात.
आणि बेसिकली हे लक्षात ठेवून द्यायचं की याच्या एल व्ही साईडला नो लोड लॉसेससाठी तुम्हाला एल व्ही साईडला लागतो आणि तुमचं जी एच व्ही साईड आहे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची ती तुम्हाला काय करावी लागते, ओपन ठेवावी लागते. ओके, आता पुढचं बघूयात आपण फुल लोड लॉसेस. हे बघा, मेजरमेंट 7वं जे टेस्ट आहे ती आहे फुल लोड लॉसेस. मेजरमेंट ऑफ लोड लॉस अँड इम्पिडन्स. ओके, जर तुम्हाला फुल लोड लॉस म्हणला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला इम्पिडन्ससुद्धा भेटून जाईल. ओके, आणि ही जी टेस्ट आहे ही काय करते, इफिशियन्सी आणि रेग्युलेशन म्हणजे व्होल्टेज रेग्युलेशन आणि इफिशियन्सी ही गोष्टी प्राप्त करण्यासाठी सोप्या होतात. दिस टेस्ट measures the power consumed by the transformer when 433 voltage winding is short circuited. म्हणजे काय, एल व्ही वाइंडिंग तुम्हाला शॉर्ट सर्किट करावे लागेल अँड द रेटेड करंट इज पास्ड थ्रू द 11 kV वाइंडिंग. ओके, आता दोन्ही टेस्टला तुम्हाला काय करावं लागेल, जे इक्विपमेंट वापरायचं आहे ते वॅटमीटर किंवा पॉवर ॲनालायझर. आपण पॉवर ॲनालायझर शिकलेलो नाही आहे, त्यामुळे आपण फक्त वॅटमीटरकडे लक्ष द्यायचं. आलं लक्षात? आता सेकंड डायग्राम कोणती आहे, तुमची फुल लोड लॉसेसची डायग्राम आहे. याच्यात ट्रान्सफॉर्मर लावला आहे, एच व्ही साईडला तुम्ही काय दिलं, कनेक्शन दिले ज्याच्यातून सप्लाय तुम्हाला एच व्ही साईडला पोचवता येईल आणि नंतर तुम्ही एल व्ही साईडला शॉर्ट करून टाकून दिलेलं आहे. याला फक्त एक ॲममीटर लावून दिलं तरी सफिशियंट आहे. बाकी सेम कनेक्शन ज्यावेळेस तुम्ही सप्लाय पास करता तो एका ॲममीटर आणि वॅटमीटर या दोघांना 2 वॅटमीटर मेथडचा वापर करायचा आहे. कुठलं, नो लोड लॉसेस आणि फुल लोड लॉसेस काढण्यासाठी. तिन्हीमध्ये ॲममीटर लावून दिले. हे W1 W2 तुम्ही काय करू शकता, फुल लोड लॉसेस काढू शकता. बेसिकली तुम्हाला W1 आणि W2 या दोघांच्या रीडिंग घेणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच सायमल्टेनियसली तुम्हाला तीनही ॲममीटर्सची रीडिंग घेणं गरजेचं आहे. वेक्टर ग्रुप व्हेरिफिकेशन. आता ही जी टेस्ट आहे ही आपल्याला खूप कमी वेळा समोर येत असते, ठीक आहे, पण वेक्टर ग्रुप व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असतं. बेसिकली वेक्टर ग्रुप म्हणजे कोणता हे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. याच्यासाठी इक्विपमेंट तुम्ही काय वापरता, व्होल्टमीटर वापरता. आता दिस टेस्ट व्हेरीफाईज दी DYN11. हे लक्षात ठेवून द्या, काय आहे DYN11, वेक्टर ग्रुप ऑफ अ डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरसाठी DYN11. आता हे DYN11 म्हणजे काय, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये डी जो दाखवतो हा प्रायमरी कनेक्शन आहे, प्रायमरी कनेक्शन. ओके, स्मॉल वाय जे दाखवले ते तुमचं सेकंडरी कनेक्शन. म्हणजे कुठल्या प्रकारचं कनेक्शन आहे, डेल्टा प्रायमरीमध्ये असतो आणि सेकंडरीमध्ये कोणता असतो, वाय. नेक्स्ट आहे वाय सोबत तुम्ही एक स्मॉल एन दिलेला आहे. आता हा जो स्मॉल एन आहे याचा अर्थ काय होतो तुमचा, हा असतो स्टारचा न्यूट्रल आणि DYN आणि डॅश देऊन 11 दिलेलं आहे. आता हे 11ची कॉन्सेप्ट म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात. जर आपली स्टार कनेक्शन आहे तर स्टार कनेक्शनमध्ये तुमचा जो तो 12 वरती राहील, हा आर फेज, हा वाय फेज आणि हा बी फेज. ठीक आहे, कधी पण लक्षात ठेवून द्यायचं की जर आपला आर फेज 12 वर असेल तर तो काय दाखवेल, एकतर 0 किंवा 12 दाखवेल. ओके, म्हणजे DYN 0/12. मग हे DYN11 केव्हा होईल, ज्यावेळी तुमचा आर फेज हा बेसिकली 11 वरती निघून जातो. त्यावेळेस काय होईल, हा सुद्धा बी फेज काय होईल, चेंज करेल आपली पोझिशन आणि वाय फेज सुद्धा काय करेल, स्वतःची पोझिशन चेंज करून टाकेल. म्हणजे ही जी नवीन पोझिशन आहे तुमची, नवीन पोझिशन आहे, ही परत ही
याला डिनोट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, DYN11. हा 11 म्हणजे काय, तुमचा आर फेज कोणत्या क्लॉकवरती दाखवत आहे. आता वेक्टर ग्रुप व्हेरिफिकेशनमध्ये ही डायग्राम दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला सिंपल एक गोष्ट दिसत आहे, RYB. हा जो RYB आहे हा आहे डेल्टा, म्हणजे फर्स्ट आपला डेल्टा झाला. आता स्टार बघा, हे आहे तुमचं स्टार, डेल्टा स्टार, आणि ह्याचा एक न्यूट्रल पॉईंट असेल. हा सेंटर पॉईंट जो आहे दिसतोय तुम्हाला, त्याला आपण न्यूट्रल. बेसिकली हा R12वर नसताना, जो स्टारचा R आहे तो 12वर नसताना तो 11वरती आहे, हेही लक्षात ठेवून द्या. ओके. आता ही जी ॲनॉलॉजी आहे ती आपल्याला वापरायची आहे वेक्टर ग्रुप व्हेरिफिकेशनसाठी. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 इक्वेशन्स सॉल्व करावे लागतात. पण हे 3 इक्वेशन्स समजण्याच्या अगोदर आपण पहिल्यांदा याचे कनेक्शन्स कसे करायचे ते बघूयात. आता हे ट्रान्सफॉर्मर अंडर टेस्ट, कुठला ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे, तो जो टेस्टसाठी वापरायचा आहे आपल्याला. आता बघा, याच्यामध्ये HV साईड आहे जी की 400 वोल्टची सप्लाय दिलेला आहे, आणि LV साईड आहे, ठीक, ज्याचा न्यूट्रल पॉईंटसुद्धा आहे. मग आता इथं कनेक्शन करत असताना आपण काय केलं, आर फेज आणि आर फेज, म्हणजे प्रायमरीचा आर फेज आणि सेकंडरीचा आर फेज, या दोघांना तुम्ही काय केलं, एकत्र केलं. ओके, म्हणजे शॉर्ट करून टाकून दिलं. हे शॉर्टचं कनेक्शन आहे. क्लिअर आहे. मग आता आपल्याला इथं काय करायचं आहे, वोल्टेज चेक करायचे आहेत प्रत्येकाचे. पण ते वोल्टेज एका ठराविक इक्वेशननुसार चेक करायचे. ते कसे ते बघूयात आपण. आता हे झालं Y, आणि हे झालं B, हे झालं R, हा झाला N. आता बघा, याच्यामध्ये 3 इक्वेशन आहेत. ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचं कनेक्शन करून घेता ट्रान्सफॉर्मरवरती, तो DYN11 आहे का नाही ते चेक करण्यासाठी, त्यावेळेस तुम्हाला 3 इक्वेशन्स बघावे लागतात. आता बघा, पहिलं इक्वेशन आहे RY. आता RYची किंमत बघा, RY जो असेल तो फेस टू फेस व्होल्टेज किती आहे त्याचं, 400 वोल्ट आहे. क्लिअर आहे. याच्या दोघांमधलं जे व्होल्टेज असेल ते किती असेल, 400 वोल्ट, जसं डायग्राममध्ये दाखवून दिलेलं आहे. मग आता 400 वोल्ट हे केव्हा असायला पाहिजे, जेव्हा RN म्हणजे RN याचं आणि YN म्हणजे YN, हा Y आणि हा N, ज्यावेळेस 400 होईल ती पहिली कंडिशन सॅटिस्फाय होईल. म्हणजे हे ग्रीन कलरमध्ये आणि हे ग्रीन कलरमध्ये ज्यावेळेस तुम्ही ॲडिशन कराल त्यावेळेस काय करायचं, तुम्ही RY तुमचं 400 आलं पाहिजे. ही झाली पहिली कंडिशन. मग आता ह्याच्यामध्ये आपण सेकंड कंडिशन बघूयात. सेकंड कंडिशन काय म्हणते, सेकंड कंडिशन बघा, Y. आता YY कुठं आहे, हे एक मोठं यानी कॅपिटल Y, आणि हे काय झालं, छोटं Y. तर हे Y आणि हे Y हे दोघांचं मिळून 389 असेल. तर तुमचं इज इक्वल टू किती असलं पाहिजे, YY इज इक्वल टू YB असलं पाहिजे. YY इज इक्वल टू YB, म्हणजे या दोघांची व्हॅल्यू सेम असली पाहिजे. ही झाली तुमची सेकंड कंडिशन. नेक्स्ट, BY मस्ट बी ग्रेटर दॅन B. BB हा BYपेक्षा छोटा असला पाहिजे, एवढं लक्षात ठेवून द्यायचं. ही जर तिसरी कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर आपण असं म्हणतो की वेक्टर ग्रुप व्हेरिफिकेशन झालेलं आहे, म्हणजे DYN11 हे तुमची काय कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे. ऑइल BDV टेस्ट. आता ऑइल ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट, याला आपण काय म्हणतो, ऑइल BDV टेस्ट. आता बेसिकली काय असतं, तुमच्या ट्रान्सफॉर्मरच्या मेन टँकमध्ये एक प्रकारे आपण इन्सुलेशनसाठी काय ठेवतो, ऑइल ठेवत असतो. तर ह्याचं एक ब्रेकडाऊन व्होल्टेज असतं, म्हणजे एका सर्टन लिमिटच्या नंतर, सर्टन व्होल्टेज लिमिट नंतर हे ऑइलसुद्धा ब्रेकडाऊन होऊन जातं, हा इन्सुलेशन प्रॉपर्टी गमावून बसतो. मग ती टेस्ट आपल्याला IS 335 नुसार कंडक्ट करावी लागते. मग ह्याच्यामध्ये त्यांनी डायमेन्शन्स दिलेले आहेत, 100 mmL × 70 mmB आणि 80 mm ST ग्लास पॉट. 500 ml ऑइल सॅम्पल, स्पेरिकल इलेक्ट्रोड्स विथ गॅप ऑफ 2.5 mm, आणि रिकमेंडेड व्होल्टेज किती आहे, 60 kV. तर ह्याला आपल्याला काय लागतं, ऑइल BDV टेस्ट म्हणजे ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट. त्यासाठी एक सेपरेट किट दिलेलं असतं आपल्याकडे.
की ऑइल ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट तयार करण्यासाठी. ठीक आहे. टाईप टेस्ट. ठीक आहे. तर आता टाईप टेस्टमध्ये काय असतं की लाईटनिंग इम्पल्स टेस्ट. आता लाईटनिंग म्हणजे काय, वीज, आणि इम्पल्स म्हणजे काय, ज्यावेळेस तुमचं व्होल्टेज लेवल असं एकदम हाय पिच करतं. ठीक आहे, असं एक हाय पिच करतं, त्याला आपण काय म्हणत असतो, इम्पल्स म्हणत असतो आपल्या भाषेमध्ये. सो ऑल द डायइलेक्ट्रिक टेस्ट चेक द इन्सुलेशन लेवल ऑफ द जॉब. इम्पल्स जनरेटर जो इम्पल्स जनरेट करतो इज यूज्ड टू प्रोड्यूस द स्पेसिफाईड व्होल्टेज इम्पल्स वेव्ह ऑफ 1.2 to 50 मायक्रो सेकंड्स वेव्ह. म्हणजे ही काहीतरी मायक्रो सेकंदमध्ये वेव्ह तयार करणार आहे. ठीक आहे. सो वन इम्पल्स ऑफ अ रिड्यूस्ड व्होल्टेज बिटवीन 50 to 75% ऑफ फुल टेस्ट व्होल्टेज अँड सबसिक्वेंट 3 इम्पल्सेस ॲट फुल व्होल्टेज. म्हणजे काय म्हणलं आहे की वन रिड्यूस्ड व्होल्टेज, जे की रिड्यूस केलेलं व्होल्टेज आहे, एकतर 75 ते 50च्या दरम्यान असलं पाहिजे तेवढ्या फुल व्होल्टेज टेस्टच्या, आणि दुसरं म्हणजे पुढचे 3 जे इम्पल्सेस असले पाहिजेत ते फुल व्होल्टेज टेस्टमध्ये असले पाहिजेत. ठीक आहे. फॉर अ 3 फेज ट्रान्सफॉर्मर इम्पल्स इज कॅरीड आउट ऑन ऑल 3 फेजेस इन सक्सेशन. म्हणजे जेही तुम्हाला इम्पल्स टेस्ट करायची ती तुम्ही सिक्वेन्शियली प्रत्येक फेजवरती करत जा. The voltage is applied on each of the line terminal in succession, keeping the other terminals earthed. बाकीचे टर्मिनल्स अर्थ करा आणि ज्याच्यावर तुम्ही टेस्ट करता त्यावेळेस तुम्ही व्होल्टेज अप्लाय करा. दी करंट अँड व्होल्टेज वेव्ह शेप्स आर रेकॉर्डेड ऑन द ऑसिलोस्कोप. ज्यावेळेस तुम्ही सप्लाय देता आणि तुम्ही टेस्ट कॅरी आउट करता त्यावेळेस तुम्ही ऑसिलोस्कोपमध्ये त्या वेव्हफॉर्मची एक इमेज तयार करून घ्यायची आणि त्याला नंतर तुम्ही डायग्राममध्ये कन्वर्ट करून ठेवून द्यायचं, म्हणजे त्याचा अभ्यास तुम्हाला नंतर करता येईल. आणि कुठल्याही प्रकारचे जर डिस्टॉर्शन्स असतील, ठीक आहे, वेव्हशेपमध्ये, जे की वेव्हशेप आपला कसा असला पाहिजे, प्युअर साईन वेव्ह असला पाहिजे. पण जर साईन वेव्हमध्ये कुठल्याही प्रकारचा इम्पल्स क्रिएट झाला असा तर तो काय असेल, आपल्याला फेल्युअर दाखवतो आपल्या सिस्टमचा. ठीक आहे. मग ही टेस्ट त्याच्यासाठीच कॅरी आउट केली जाते. आता लाईटनिंग इम्पल्स टेस्ट कशी आहे हे पहा. आता लाईटनिंग इम्पल्स टेस्ट करण्यासाठी तुम्हाला इम्पल्स जनरेट करावा लागेल. मग आता जो ट्रान्सफॉर्मर आपल्याला टेस्ट अंडर ठेवायचा आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार, एक इम्पल्स क्रिएट करणार जो की इम्पल्स जनरेटर असेल. तो काय करायचा, कुठल्या तरी एका फेजला देऊन द्यायचा आणि बाकीचे दोन्ही फेज तुम्ही काय करणार, नंतर अर्थ करणार. फायनली तुम्ही जाऊन त्याला अर्थ करणार. याच्यासोबत तुम्ही ऑसिलोस्कोप लावून द्यायचा आहे. ठीक आहे. बेसिक बघा, आता जर हा आर फेज आहे, हा वाय फेज आहे आणि हा बी फेज आहे, हा न्यूट्रल फेज आहे, हा आर, हा वाय आणि हा बी फेज आहे असं समजून घ्या. तर इथं बघा ना तुम्ही, क्लिअर कट काय होईल की तुमचं जे इम्पल्स जनरेटर आहे तो फक्त एच व्ही साईडच्या आर फेजला लावलेला आहे. बाकीचे दोनही फेज, ज्या की बाकीचे जेवढेही टर्मिनल्स आहेत ते तुम्ही सरळ सरळ अर्थ करायचे आणि अर्थ करत असताना ऑसिलोस्कोपला लावून द्यायचे. क्लिअर आहे. तर ही झाली तुमची इम्पल्स टेस्ट. तर या टेस्टमध्ये तुम्ही काय करू शकता, आर फेजला जसं केलं तसं तुम्ही वाय फेजला, बी फेजला, परत नंतर सेकंडरी साईडला आर फेजला, वाय फेजला, बी फेजला तुम्ही सेम टेस्ट तुम्ही कंडक्ट करू शकता. इथं फक्त हाय व्होल्टेज इम्पल्स तयार करायचे तुम्हाला, दुसरं काहीच करायचं नाही. क्लिअर आहे इथपर्यंत. म्हणजे समजा जर तुम्हाला आता एक इम्पल्स तयार करायचा, असं एक समजा तुम्ही समान व्होल्टेज आहे, ठीक, हे असं एक समान व्होल्टेज तुमचं कॉन्स्टंट चाललेलं आहे, 100 वोल्ट आहे समजून घ्या. एकदमच तुम्ही हाय व्होल्टेज दिलं. आता हा जो पीक आहे तुमचा, हा पीक, याचं व्होल्टेज किती असेल, मग 1000 वोल्ट असू शकतं. आपण सपोज करूया 1000 वोल्ट. तर हे काय झालं, तुमचं इम्पल्स झालं. तर सेम इम्पल्स तुम्हाला इथे जनरेट करायचं. त्यासाठी तुम्ही इम्पल्स जनरेटर वापरू शकता. स्पेशल टेस्ट, शॉर्ट सर्किट विथस्टँड ॲबिलिटी टेस्ट. आता ही शॉर्ट सर्किट क्लिअर कट नावामध्ये दिलेलं आहे यांनी. दिस टेस्ट मेजर्स द ॲबिलिटी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर टू विथस्टँड द मेकॅनिकल अँड थर्मल स्ट्रेसेस. बेसिकली काय, मेकॅनिकल आणि थर्मल स्ट्रेसेस हे कीवर्ड्स आहेत. जेव्हा तुम्ही एक्सटर्नल शॉर्ट सर्किट करता, म्हणजे काय होतं की हा आपला ट्रान्सफॉर्मर आहे, हे इनपुट आहे ट्रान्सफॉर्मरचं आणि हे आउटपुट आहे. ठीक आहे. आता ही आउटपुट साईड जी आहे, समजा ही शॉर्ट झाली कशाही पद्धतीने,
ओके, तुमचा लोडच नाही आहे, डायरेक्टली शॉर्ट होऊन गेलं, एक्सटर्नल शॉर्ट म्हणतात त्याला, तर त्यावेळेस तुमच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये मेकॅनिकल आणि थर्मल स्ट्रेसेस कॅप्चर करण्याची किंवा हँडल करण्याची कॅपॅसिटी आहे का नाही हे माहीत असणं गरजेचं आहे. का? कारण शॉर्ट सर्किट टेस्ट ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस करंट जो असतो तो खूप हाय असतो, हे लक्षात ठेवून द्या कधी पण. शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये करंट खूप हाय असतो, त्याच्यामुळे इक्विपमेंट जळून जाण्याची शक्यता जास्त असते. HV टर्मिनल्स आर कनेक्टेड टू द सप्लाय बस ऑफ द टेस्टिंग प्लांट. द LV इज शॉर्ट सर्किटेड. The testing plant parameters are such adjusted to give the rated short circuit current. ठीक आहे. आता बेसिकली काय असते की पॅरामीटर्स असे तयार करून ठेवून द्यायचे की ज्याच्यामध्ये तुम्ही रेटेड शॉर्ट सर्किट करंटला ॲडजस्ट करू शकता. बेसिकली सप्लाय इज मेड ऑन अँड क्लोज्ड आफ्टर स्पेसिफाईड ड्युरेशन ऑफ शॉर्ट सर्किट. काही वेळासाठी तुम्ही सप्लाय ऑन करायचा आणि नंतर जेव्हा शॉर्ट सर्किट केलेला आहे तेवढ्याच काळापुरती तो ठेवून द्यायचा, एका सर्टन अमाऊंटपर्यंत फक्त. द रेकॉर्ड ऑफ करंट वेव्ह फॉर्म इज नोटेड. देर शुड नॉट बी एनी मेकॅनिकल डिस्टॉर्शन फायर टू द ट्रान्सफॉर्मर ड्युरिंग दिस टेस्ट. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की ज्यावेळेस तुम्ही शॉर्ट सर्किट करता त्या एका ठराविक वेळेसाठी त्यावेळेस तुमच्या ह्याच्यामध्ये मेकॅनिकल डिस्टॉर्शन येऊ नये, म्हणजे व्हायब्रेशन्स जास्त होऊ नयेत तुमच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये, जे की होतात. आपण शॉर्ट सर्किट टेस्ट केली त्यावेळेस आपल्याला लक्षात आलेलं होतं, म्हणजे फुल लोड लॉस आपण ज्यावेळेस वापरलं होतं त्यावेळेस ते झालेलं होतं. किंवा फायर होऊ नये, कारण तुमची इन्सुलेशन बर्न व्हायची शक्यता असते. सिमिलरली नो वेव्ह फॉर्म डिस्टॉर्शन शुड बी रिक्वायर्ड. म्हणजे बेसिकली तुमच्या वेव्ह फॉर्ममध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं डिस्टॉर्शन असू नये. द ट्रान्सफॉर्मर शुड ऑल्सो विस्टँड द रुटीन टेस्ट आफ्टर द शॉर्ट सर्किट टेस्ट. म्हणजे रुटीन टेस्टला सुद्धा विस्टँड व्हायला पाहिजे शॉर्ट सर्किट टेस्ट नंतर. पण पहिल्यांदा आपण शॉर्ट सर्किट टेस्ट केली पाहिजे, मग जाऊन तुम्ही रुटीन टेस्ट करू शकता. The reactance of the winding measured before and after the short circuit test should not vary beyond the limits stated in IS 2026. म्हणजे काय म्हणले की इंडियन स्टँडर्ड 2026 नुसार जे तुमचे रिॲक्टन्सेस आहेत ते शॉर्ट सर्किटच्या आधी आणि नंतर दोघांमध्ये सुद्धा समानता राहायला पाहिजे, दोन्हीही चेंज होऊ नये.